नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नुकत्याच झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2025 मराठी माध्यमचा सी संच असलेला तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी पेपर क्रमांक 2 याची इंग्रजी या विषयाची उत्तरपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये सेक्शन फर्स्टमध्ये पहिला प्रश्न दिला होता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सम स्टुडंट्स आर प्लेइंग डॅड ॲट द स्कूल. या प्रकारचं एक वाक्य या ठिकाणी दिलं होतं आणि पर्याय दिले होते स्टुडंट्स, दुसरा पर्याय होता स्कूल इन फ्रंट ऑफ आणि आर. सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ द स्कूल या ठिकाणी टिकमार्क केलेले आहेत, पण तरीसुद्धा याच्यामध्ये जे योग्य उत्तर आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. त्यामुळे टिकमार्क केलेल्या आन्सर्सकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. इन फ्रंट ऑफ द स्कूल हा पर्याय बरोबर आहे. सेकंड क्वेश्चन होता, रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. लेटर्स रिअरेंज करून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायला सांगितलेला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ERLFOW अशा प्रकारचं एक लेटर्स दिलेले आहेत आणि रिअरेंज करून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आपल्याला. आणि त्याच्यापासून बघा, पहिला पर्याय दिला त्याने फॉलो, त्यानंतर फेलो, फ्लॉवर आणि फ्लोअर अशा पद्धतीने. तर जर त्या अक्षरांकडे पाहिलं तर FLOWER अशा प्रकारचा फ्लॉवर हा शब्द आपण तयार करू शकतो. तिसरा पर्याय. क्वेश्चन नंबर 3 आहे, कंप्लीट द वर्ड रजिस्टर. वर्ड रजिस्टर तयार करायचं आहे. पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ हे जे आहेत किचनमधल्या सगळ्या वस्तू आहेत आणि या ठिकाणी पर्याय दिले आहेत वायर, मिक्सर, चॉक आणि स्पॅनर. तर याच्यामध्ये मिक्सर हा पर्याय आपल्याला बरोबर सांगता येईल. देन त्याच्यानंतर दिलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. माय फ्रेंड इज डॅड डॅश हिज मदर इन द किचन. माझा मित्र जो आहे तो त्याच्या आईला किचनमध्ये मदत करत असतो. प्रेझेंट कंटिन्युअस, मग या ठिकाणी हेल्पिंग हा पर्याय जो तिसरा तो बरोबर आहे. देन क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे, रीड ऑल द सेंटेन्सेस अँड चूज द रॉंग वन. सर्व वाक्य वाचायची आणि जे चुकीचं वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय दिला आहे, राजेश रन्स फास्ट, राजेश सिंग्स नियरली, राजेश स्पीक्स लाऊडली आणि राजेश वॉक स्लोली. तर या ठिकाणी दुसरा पर्याय जो या ठिकाणी टिक केलेला आहे तो पण बरोबर आहे. राजेश सिंग्स नियरली हे जो दुसरं वाक्य आहे हे रॉंग सेंटेन्स आहे. नंबर 6 एक सिम्बॉल दिलेला आहे, ॲरो दिलेला आहे आपल्याला दिसतोय बघा, आणि या ठिकाणी पर्याय दिला आहे, धिस ॲरो शोज डायरेक्शन. मग हा जो ॲरो आहे तो अपवर्ड डायरेक्शन दाखवतोय, वरची दिशा दाखवतोय. डाऊनवर्ड म्हणजे खालची, राईट म्हणजे उजवीकडे, लेफ्ट म्हणजे डावीकडे. देन क्वेश्चन नंबर 7 आहे, फिल इन द ब्लँक्स. डॅड डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. मग या ठिकाणी पहिला पर्याय आहे राजू, दुसरा आहे राजूज, ॲपोस्ट्रॉफी आहे, तिसरा पण राजूज आहे आणि चौथा पण राजूज आहे. पण या ठिकाणी दुसरा जो पर्याय आहे तो अगदी बरोबर, कारण राजू हे प्रॉपर नाऊन आहे, त्याचं पहिलं लेटर हे कॅपिटल असलं पाहिजे आणि ॲपोस्ट्रॉफी नंतर शेवटी यस, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. नंबर 8, फाइंड द ऑड मॅन आउट. म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. पहिला शब्द आहे नी, KNEE. के हे सायलेंट लेटर आहे. नंबर 2 मध्ये काइंड, किंग आणि काईट. म्हणजे केचा जो उच्चार आहे, साऊंड आहे, तो केचा क तीनही ठिकाणी आहे. पहिला जो पर्याय आहे नी, के हा सायलेंट लेटर आहे म्हणून पहिला पर्याय या ठिकाणी आपल्याला ऑड मॅन म्हणून घेता येईल. 9वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कंप्लीट द सेंटेन्स. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. सेंटेन्स पाहूयात. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क आणि फुल स्टॉप यांच्यापैकी कोणतं पंक्च्युएशन मार्क आपल्याला वापरता येईल. तर व्हॉट अ पाईल हे एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक वाक्य आहे आणि या ठिकाणी पहिल्या पर्यायावर यांनी टिक मार्क केलेलं आहे क्वेश्चन मार्कला. इट इज रॉंग. तर या ठिकाणी योग्य पर्याय जो आहे मित्रांनो तिसरा ऑप्शन आहे, एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक वाक्य, उद्गारवाचक चिन्ह. 10वा प्रश्न आहे, युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाईम. व्हॉट विल यू से टू हिम. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुमच्या मित्राने तुम्हाला जर योग्य वेळी मदत केली तर तुम्ही त्याला त्यावेळेस काय उत्तर द्याल. विश यू ऑल द बेस्ट. दुसरा पर्याय, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, हॅव अ नाईस डे.
तुझा दिवस चांगला जावो, शुभ जावो. थँक्यू सो मच. मी तुझा खूप आभारी आहे. जर एखाद्या मित्राने आपल्याला मदत केली किंवा कोणी अनोळखी व्यक्तीने जरी मदत केली तरी आपण त्याला प्रत्युत्तरामध्ये थँक्यू सो मच हे आपण म्हटलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी चौथा पर्याय जो आहे तो अगदी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे कंप्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिला शब्द रॅबिट आहे. त्या ठिकाणी नंबर 1 मध्ये कोणतं अक्षर असलं पाहिजे. दुसरा जो शब्द आहे आडवा तर तो कांगारू हा शब्द आहे, म्हणजे पहिले के, 2 नंबरमध्ये, 3 नंबरमध्ये आर, आणि नंबर 4 जो आहे क्रोकोडाईल तर सी, म्हणजेच काय बी, त्यानंतर के आर आणि सी, BKRC दुसरा पर्याय. या ठिकाणी तिसऱ्याला टिक मार्क केली बट इट इज नॉट करेक्ट. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन, BKRC. पहिल्या रॅबिटमध्ये बी येईल, त्यानंतर कांगारूमध्ये पहिला के आणि नंतर आर आणि क्रोकोडाईलचा सी. 12 नंबरचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून आपल्याला या ठिकाणी रिकामी जागा भरायची आहे. मार्च इज द डॅश मंथ ऑफ द इयर. मार्च हा वर्षाचा थर्ड. येस, मार्च इज द थर्ड मंथ. थर्ड हा शब्द आपल्याला घ्यावा लागेल. नॉट 3, सेकंड अँड फर्स्ट इज नॉट करेक्ट. थर्ड तिसरा जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. चित्राचे निरीक्षण करून योग्य आपल्याला शेप निवडायचा आहे. ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे का सर्कल आहे. तर या ठिकाणी दुसरा आणि तिसरा पर्याय आपल्याला कन्फ्यूज करू शकतो, पण मित्रांनो इट इज रेक्टँगल. समोरच्या बाजू सारख्या आहेत म्हणून हा आयत आहे. इट इज नॉट स्क्वेअर, हा चौरस नाही. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ॲक्शन वर्ड. योग्य पर्याय निवडायचा आहे जो ॲक्शन वर्ड कृतीदर्शक शब्द आपल्याला असेल. लवली, सुंदर, नॉईज, गोंधळ, मंकी आणि यॉन. येस, या ठिकाणी आपल्याला ॲक्शन दर्शक शब्द, कृतीदर्शक शब्द. येस, नॉईज इज करेक्ट आन्सर, नॉईज. नंबर 15, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अ स्टमक एक, अ हेडेक, फेवर, ताप, कफ अँड कोल्ड. तर या ठिकाणी बघा एक चित्र दाखवलेलं आहे, ते खोकताना आपल्याला दिसतं आहे चित्रामध्ये. तर कफ अँड कोल्ड म्हणजे सर्दी खोकला हा जो आहे तो प्रकार आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 16 अँड टू 18. 16 आणि 18साठी सूचना आहेत. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. वन्स देअर वॉज एन एम्परर इन चायना हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. चायनामध्ये एक सम्राट होता ज्याला बागकामाची खूप आवड होती. ही लव प्लांट्स अँड गार्डन्स. त्याला रोपटी खूप आवडायची, बगीचा खूप आवडायचा. ही इवन एन्जॉय वर्किंग इन हिज गार्डन्स. त्याच्या बगीच्यामध्ये तो काम करायला त्याला आवडायचं, आनंद घ्यायचा. पीपल केम फ्रॉम फार अँड वाईड. खूप लांबवरून दूरवरून लोक यायचे टू सी हिज ब्युटिफुल गार्डन्स. त्याचा जो काही बगीचा होता तो पाहण्यासाठी. हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. 16वा प्रश्न दिला आहे. चायना, ॲन एम्परर, पीपल आणि प्लांट्स. या ठिकाणी सहज तुम्ही उत्तर देऊ शकतात मित्रांनो. ॲन एम्परर इज द करेक्ट आन्सर. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज. लवली प्लांट्स, फार पीपल, ब्युटिफुल गार्डन अँड ब्रेव एम्परर. तर या ठिकाणी ब्युटिफुल गार्डन ही जी पेअर आहे ती योग्य पेअर आपल्याला सांगता येईल. 18वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. द एम्परर एन्जॉयड. तो सम्राट जो होता कुठे एन्जॉय करत होता तर प्लांट्स, ब्युटिफुल फ्लॉवर, वर्किंग इन द पॅलेस, वर्किंग इन द गार्डन्स. येस, ऑप्शन नंबर 4 वर्किंग इन द गार्डन्स. बगीच्यामध्ये काम करताना तो आनंद घेत होता. नंबर 19 आहे, लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चित्र काळजीपूर्वक पाहायचं आपल्याला. या ठिकाणी हे चित्र दिसतंय बघा. ती व्यक्ती कानाला हात लावते म्हणजेच काय ऐकण्यासाठी आतुर झालेली आहे. कम हिअर, इट इज नॉट करेक्ट. लेट मी थिंक, मला विचार करू दे, इट इज नॉट करेक्ट. आय कांट हिअर यू, मी तुला ऐकू शकत नाही. अँड व्हॉट्स रॉंग. यस, तिसरा पर्याय बरोबर आहे. 20वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कम्प्लीट द सेंटेन्स. यस, डॅश थ्रो द गार्बेज हिअर. आरंट या ठिकाणी टिक मार्क केले बट इट इज नॉट करेक्ट. डझंट इज नॉट ऑल्सो करेक्ट. हॅवंट नॉट करेक्ट. डोंट थ्रो द गार्बेज हिअर. या ठिकाणी कचरा फेकू नका. नंबर 4 ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट. 21वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज 8:45. क्वार्टर म्हणजे 15 मिनटं. 2 9, 9ला 15 मिनटं कमी असलेलं आपल्याला घड्याळ दाखवायचं आहे. पहिला जो ऑप्शन आहे त्यामध्ये 9 वाजलेले आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये 9ला 15 मिनटं आहेत. तिसऱ्यामध्ये 9 वाजून 15 मिनटं आहेत. चौथ्यामध्ये 9 वाजून 30 मिनटं आहेत. तर या ठिकाणी दुसरा जो पर्याय आहे 8:45 म्हणजे 2 म्हणजे काय कमी असणे म्हणजे 15 मिनटं. क्वार्टर म्हणजे 15 मिनिट्स अँड 8:45 म्हणजे 9ला 15 मिनटं कमी, म्हणून दुसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी घेता येईल. 22वा प्रश्न आहे, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्डची इनकरेक्ट पेअर आपल्याला निवडायची, चुकीची पेअर. हाऊस, माऊस, इट इज रायमिंग वर्ड. टॉय, बॉय, इट इज ऑल्सो रायमिंग वर्ड.
टॉल टेल नॉट रायमिंग वर्ड. मेक टेक इज ऑल्सो रायमिंग वर्ड, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. योग्य पंक्च्युएशन मार्क्स असलेलं वाक्य निवडायचं आहे. माय ब्रदर लिव्ज इन मुंबई. या ठिकाणी सर्वप्रथम सुरुवातीचं वाक्याच्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे, म्हणून मायचा यम कॅपिटल असलेलं वाक्य. दुसरा आणि चौथा पर्याय आपल्याला दिसतोय, पण आता पाहूयात. दुसरा पर्याय हा चुकीचा आहे, यांनी टिक मार्क केला. माय ब्रदर लिव्ज इन मुंबई, कारण मुंबई हे कॉमन नाऊन आहे आणि मुंबईचा प्रॉपर नाऊन आहे आणि मुंबईचा यमसुद्धा कॅपिटल पाहिजे, म्हणून माय ब्रदर लिव्ज इन मुंबई चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर सांगता येईल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. योग्य पर्याय निवडून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. प्लीज डॅश फॉर मी. प्लीज वेट फॉर मी पहिला पर्याय बरोबर आहे. माझ्यासाठी कृपया माझ्यासाठी थांबा. वेट फॉर मी पहिलाच पर्याय बरोबर आहे 24व्या प्रश्नासाठी. आणि लास्ट वन 25वा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय फादर इज द टीचर. माय फादर इज अँड टीचर. माय फादर इज अ टीचर अँड माय फादर इज अ टीचर चौथा पर्याय. माय फादर इज अ टीचर इज अ करेक्ट आन्सर. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी या विषयाचा पेपर जर या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिली असेल तर 25 प्रश्नांची 50 पैकी 50 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. ओके, थँक्स अ लॉट.